बागलांचा, सदैव जनतेसोबत। पुण्यातील भेकराई नगर चौकामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपूर्वी भीड चौकात हडपसर सासवड मार्गावर बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यात दगड मारून प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती। फुरसुंगी पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला उस्मानाबाद येथून अटक केली आहे। एवढंच नाही तर ज्या ठिकाणी हल्ला केला त्या ठिकाणाहूनच गुढघ्यानगर चालत भिंड काढून पोलिसांनी कायदा मोडणाऱ्यांना एक प्रकारे इशारा दिला आहे। आदिनाथ उर्फ बबलू भागवत मसाळ राहणार कोलवडी मुरकुटे वस्ती असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। आरोपीला उस्मानाबाद येथून अटक करून भेकराईनगर येथून भिंड काढण्यात आली आहे। यावेळी फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे आणि पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। फुरसुंगीतील भेकराईनगर चौकामध्ये ही घटना घडली असून पोलीस हवालदार राजेश गणपत नाईक वय वर्ष 47 हे गंभीर जखमी झाले होते। फोनवर बोलत दुचाकी चालवणाऱ्याला रोखल्यानं आरोपीने चक्क वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांवरच रस्त्यामध्ये पडलेला दगड उचलून पोलीस कर्मचाऱ्यांच्या डोक्यात घातलेला होता। पोलिसांच्या या कारवाईमुळे आता कायदा मोडणाऱ्यांवर चांगल्या प्रकारे वचक बसला आहे। ट्रॅफिक पोलिसांना मारलेला